उद्या आपल्याला तुम्ही विचारलं तर म्हणता येते आम्ही पुण्यासारखं केलं. महाराजांवर जो गुन्हा दाखल झाला आहे तो बदनामी करणारा गुन्हा आहे. त्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी असं आमचं लोणकरांचं म्हणणं आहे. तरी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो. त्यांची आमची काही भेट झाली नाही. त्यामुळे आम्ही श्री भरत वाघमारे यांना निवेदन दिलेलं आहे. तर या गुन्ह्याची संपूर्ण अशी योग्य ती कारवाई व्हावी असे आमचं म्हणणं आहे लोणवासियांतर्फे. महाराजांचे असे लोणमध्ये कुठल्याही प्रकारे दहशत नाही आहे. आम्ही लोणचेच रहिवासी असल्यामुळे आम्हाला सगळी त्यातली माहिती आहे. लोणंदमध्ये महाराजांविषयी जी चुकीची माहिती पसरवली जाते ते सगळी चुकीची आहे. महाराजांची दहशत विषय असा कुठलाही प्रकार लोणंदमध्ये आत्तापर्यंत घडलेला नाही. ही सगळं षडयंत्र महाराजांविरुद्ध आहे. तर याची योग्य ती अंमलबजावणी करून चुकीची माहिती महाराजांबद्दल पसरवल्याबद्दल योग्य ते त्यांच्यावर कारवाई करावी असं लोणंदकरांचं म्हणणे आहे. त्यानुसार आम्ही त्यांना निवेदन पण दिलेलं आहे आणि उपजिल्हाधिकारी यांना.